नमस्कार, स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णामध्ये. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. तर या वर्षीची ही पहिली रेसिपी घेऊन येत आहे तुमच्यासाठी, अर्थातच गोडाची. तर हे आहेत चुरमुऱ्याचे लाडू किंवा मुरमुरा लाडू तुम्ही याला म्हणू शकता. लहान बुकेसाठी किंवा मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी तुम्ही हे देऊ शकता. झटपट तयार होतात आणि बनवायला अगदी सोपे. तर सर्वप्रथम कुठल्याही एका भांड्याने तुम्ही मुरमुरे मोजून घ्या. तर मी ते बाऊलभर मुरमुरे घेतले आहे आणि ते छान खमंग ड्राय रोस्ट करून घेणार आहे मंद आचेवरती असा आवाज येईपर्यंत. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला फार काही लागत नाही. अगदी 2 ते 3 साहित्यात ही रेसिपी तयार होते. तर मुरमुरे मी ते खमंग भाजून घेतले आहे आणि याच पॅनमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घेते आहे. आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये ज्या बाऊलने मी मुरमुरे घेतले होते त्याच बाऊलने पाऊण बाऊल इतक्या प्रमाणात मी गूळ घेतला आहे. तुम्ही थोडासा जास्त गूळ घेऊ शकता जर तुम्हाला गोड आवडत असेल तर. आणि आता हा जो गूळ आहे हा मंद आचेवरच आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. खूप जास्त वेळ पण याला शिजवायचं नाही किंवा उकळू द्यायचं नाही. अगदी एक उकळी आल्यानंतर आपण यामध्ये भाजून घेतलेले मुरमुरे घालणार आहोत. तर गूळ हा पूर्णपणे मेल्ट झाला आहे. यामध्ये आपण पाणी वगैरे काहीही घातलेलं नाही. तर आता गुळाला थोडी उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपण ते मुरमुरे घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण छान एकजीव करून घेणार आहोत. जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच मिळतील. आणि हे मुरमुरे आणि गूळ याचं मिश्रण छान एकजीव करायचं आहे आणि ते थोड्या वेळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण छान एकजीव झालं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ते पॅन सोडत आहे, म्हणजे ते असं घट्टसर झालेलं आहे. आणि आता गॅस बंद करायचा आहे. मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे आणि मी एका बाऊलमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि हे मिश्रण थोडं गरम असतानाच याचे लाडू वळून घ्या. कारण जर का मिश्रण पूर्णपणे थंड झालं तर लाडू वळायला त्रास होतो आणि मग लाडू पटापट वळले जात नाही. तर हाताला थोडं पाणी लावून अशा प्रकारे आपण इथे लाडू वळून घेऊया. तर सुरुवातीला तुम्ही अगदी एका हाताने सुद्धा हे लाडू वळून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला हव्या त्या आकाराचे लाडू तुम्ही करून घ्या. सुरुवातीला मी काही लहान लहान अशा आकाराचे लाडू इथे वळून घेते आहे. आणि जर का लाडू वळताना तुमचं मिश्रण थंड झालं तर काय करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर मी आता इथे काही लाडू वळून घेतले आहेत. तर जर लाडूचं मिश्रण थंड झालं तर जर का तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही हे लाडूचं मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये 1-2 सेकंदांसाठी गरम करू शकता. किंवा मायक्रोवेव्ह नसेल तर गॅसवर ते पॅन किंवा जे भांडं आहे ते पुन्हा ठेवायचं आहे आणि अगदी मंद आचेवरती आपल्याला हे मिश्रण गरम करायचं आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे मध्ये हे पाणी घालून पूर्णपणे एकजीव करायचं आहे आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो गूळ पुन्हा मुरमुऱ्यांना छान चिकटेल. आणि लगेचच लाडू वळून घ्यायचे आहेत. तर मी काही लाडू वळून घेतले आणि उरलेलं मिश्रण पूर्णपणे गार झाल्यामुळे मी अशा प्रकारे गरम करून घेतलं. आणि काही मोठ्या आकाराचे लाडू मी इथे वळून घेतले आहे. तर अशा प्रकारे पूर्ण लाडू मी इथे वळून घेतले किंवा तयार करून घेतले आहे, काही मोठे आणि काही लहान. तर आता मी यातला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते आहे. तर हे जे लाडू आहे अगदी छान कुरकुरीत झाले आहेत, अजिबात हे वातड झाले नाहीत, तुम्ही बघू शकता.
आणि खूप जास्त भुसभुशीतसुद्धा झाले नाही. तर तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमचे अनुभव आणि सजेशन कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया मस्त अशाच छान छान रेसिपीसोबत. धन्यवाद.